तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू का रे? ऐक ना, व्यवस्थित ऐक. घरी जे चोरी करायला गुंड पाठवले होतेस ना, त्यांना सगळ्यात आधी अंडरग्राऊंड व्हायला सांग. का म्हणजे काय? माझा दीर आणि माझा नवरा त्यांची कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेलेत. ते गुंड जर त्यांच्या हाती लागले ना निरंजन, झालं, संपलो. आपण दोघंही अडचणीत येऊ. कळतंय का तुला? मूर्ख आहेस का रे तू? एक काम करायला सांगितलं होतं तुला, ते धड जमलं नाहीये तुला. ते तुझ्या माणसाने इतका मूर्खपणा केला ना, ते अविनाश भाऊजी पण सावध झालेत. त्याचं एक वेगळंच टेन्शन आहे म्हणा. ए बाबा, ऐक ना, तू तुझी अक्कल चालवणं बंद कर. मी जेवढं सांगते ना तेवढंच करायचं निरंजन. ठेव फोन, ठेव. मूर्ख माणूस यार हा. काय करायला गेले आणि झालं काय? गुंडांना ऍडव्हान्स पैसे द्यावे लागले, त्या बदल्यात घरातल्या पैशातला 1 रुपया सुद्धा हाती लागला नाही. आणि सगळ्यात जास्त चीड येते मला ती या चोरी प्रकरणात. ती अनु फुकटची हिरोईन झाली. नेहमी अनुला वडतोड करणारा अविनाश त्याशी किती प्रेमाने बोलत होता. आणि आई पण अगदी कौतुकाने बघत होत्या तिच्याकडे. तशी काय ती मोठं युद्ध जिंकून आली आहे. या अनुला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी मला काहीतरी शक्कल लढवावी लागेल. सख्यांनो, हो, आपण हिरकणी बुरुजाची गोष्ट सगळ्यांनीच ऐकली नाही. लहानपणी शाळेत शिकलोयही. अहो, बाळाला पाठीला बांधून रणांगणावर तलवार चालवणाऱ्या झाशीच्या राणीच्या मुली आहोत आपण. ही हिम्मत, ही ताकद आपल्या सगळ्यांमध्येच असते, पण आपण ती ओळखत नाही. आणि मग अचानक अशी परिस्थिती समोर येते की आपल्याही नकळत आपल्यातली ती वॉरियर जागी होते. कमाल आहे. माझ्या मनातलं, माझ्या घरातलं तुला कसं कळतं ग? कारण ही घर घर की कहाणी आहे. थोड्याफार फरकाने का होईना, पण अशी युद्धाची सिच्युएशन प्रत्येकीच्या आयुष्यात येतेच. ती परिस्थिती म्हणजे तुमच्यातल्या धीट व्यक्तीला तुमच्याशी ओळख करून देणारा ट्रिगर पॉइंट. तुम्ही कधी असा एखादा प्रसंग अनुभवलाय का? मग तो तुमच्या कामाच्या जागी घडलेला असेल किंवा घरात घडला असेल, लोकलमध्ये, बाजारात, कुठेही घडलेला असू शकतो. असेल तर आपले अनुभव पटापट आमच्या सोबत शेअर करा. आणि हो, तुमच्या बाबतीत जर असं काही खरंच घडलेलं असेल तर मी माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे असं म्हणा आणि स्वतःची पाठ नक्की थोपटून घ्या. शाब्बास अनुप्रिया, वी आर प्राऊड ऑफ यू. लब्बाड. पण थँक्यू. हा, दुखतोय ना? अगं नाही, जास्त नाही. ते थंडीचे दिवस आहे ना, म्हणून थोडासा. मग हळद घालून दूध पी, लगेच बरं वाटेल. थांब, मी देते. पिहू, मला चहा प्यायचा होता. अजिबात नाही. तू बाबांचे एवढे पैसे वाचवलेस, त्यासाठी स्वतः जखमी झालीस. 1 ग्लास हळदीचं दूध प्यायलंस तर कोणाचंही काही कमी होणार नाही. थँक्यू. काय ग, असं का बघतेस? माझी द ग्रेट आई. तू जरा जास्तच कौतुक करते माझं. मी असं काही केलं नाहीये पिहू. आई, तू स्वतःला अंडर एस्टिमेट करणं सोडून दे.
तुझी ती मधुश्री पण हेच सांगते की नाही, स्वतःची